वाघमारे ना लई प्रयत्नानंतर माझी बाजू ऐकून घेतात. तू त्यांची दिशाभूल करू नकोस, नाहीतर ना ही बंदूक रिकामी करीन तुझ्या डोक्यात, कळलं का? सत्या शांत हो, मी ऐकून घेते ना तुझा. हे बघ, तू जर खरंच निर्दोष असशील ना तर यांच्या बोलण्याचा तुला अजिबात राग नाही यायला पाहिजे. बंदूक खाली ठेव. ए सरका सरका सरका, साहेब आले, सरका सरका बाजूला. सर सर सर, एक गुंड तुमच्या पोलिसांची सिक्युरिटी असतानाही एका कैदीला बंदी बनवतो. सामान्य लोक तुमच्याकडून काय अपेक्षा ठेवतील? तुम्ही आत असणाऱ्या पोलिसांना काय सूचना दिली आहे? हे बघा, पोलिसांना ज्या सूचना द्यायच्या त्या आम्ही दिलेल्या आहेत. माझ्या सर्व सहकाऱ्यांवरती माझा पूर्ण विश्वास आहे आणि आतमध्ये काहीही विपरीत घडलेलं नाहीये. आणि तसं जर करण्याचा कोणी प्रयत्न केलाच तर त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. कठोर कारवाई म्हणजे? कठोर म्हणजे एखाद्यावर वेळ प्रसंगी गोळी झाडायची जरी वेळ आली ना तर तेही करू आम्ही. चला व्हा बाजूला, सरका. साहेब, माझ्या लेकाला बाहेर काढा, त्याला ह्यात सोडवा. इनेबॅटिन इन्स्पेक्टरने जीव घेईल माझ्या लेकाचा. अहो, तुमच्या मुलानेच ही वेळ आणली आहे मम्मी साहेब. आणि आता कायदा हातात घेऊन खूप मोठी चूक केली त्याने. साहेब, सर, हे काय सुरू आहे? सिच्युएशन अजून तशीच आहे. काय वाघमारे, थोड्या वेळ काय करत होता तुम्ही? सत्यजित सुरू आहे. तुम्ही आमचा मागासपासून बराच वेळ घेतलाय. तुम्हाला चांगल्या भाषेत समजावण्याचाही प्रयत्न केलाय, पण आता बस. तुम्हाला मी शेवटची वॉर्निंग देतोय. तात्यासाहेबांना सोडा, नाहीतर तुम्हाला शूट करण्याची ऑर्डर देण्यात येईल. साहेब, पुढे येऊ नका. सत्यजित, तात्यासाहेबांना तुला सोडावं लागेल. अजिबात नाही. जोपर्यंत वाघमारे माझी पूर्ण बाजू ऐकून घेत नाही तोपर्यंत सोडणार नाही याला. सत्यजित, आतापर्यंत तुझ्या म्हणण्याप्रमाणेच आम्ही वागत आलोय.